तो मारला. तो निर्दोष जर राहिला असता तर आज इथं उभा राहून तो बोलला असता. आणि सांगायचं तो रूमवरती येऊन रात्री 8 वाजेला यायचा तो ड्रिंक करून आणि सांगायचं लग्नाचा ऑफर द्यायचं, शारीरिक संबंध बनवायचा प्रयत्न करायचा तो. आदिवासी महिलांना त्रास देत शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात पीडित महिलांनाच लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत आज शेकडो आदिवासी कार्यकर्ते, महिला आणि विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. पीडित महिलांना न्याय मिळावा, त्यांच्यावर कोणताही अन्याय अथवा दबाव आणला जाऊ नये आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी या मागण्यांसाठी त्यांनी पोलिसांना निवेदन सादर केले. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 11 रोजी संबंधित महिलांनी त्यांना होत असलेल्या कथित त्रासाबाबत डायल 112 वर संपर्क साधून पोलिसांना पाचारण केले होते. त्यानंतर दामिनी पथक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक पाहणी आणि प्राप्त तक्रारीच्या आधारे शिरपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी सचिन राजपूत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आरोपी संदीप राजपूत याने आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित फिर्यादी महिलांची नावे घेतल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्या महिलांवरही कारवाई करण्याची मागणी होत असल्याचं समजताच आदिवासी संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला. आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की ज्या महिलांनी धाडसाने पुढे येत पोलिसांकडे तक्रार दाखल केली त्यांच्या विरोधातच कारवाईची मागणी होणे अन्यायकारक आहे. महिलांच्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित असताना पीडित महिलांनाच आरोपीच्या भूमिकेत उभे करण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना आदिवासी समाजात निर्माण झाली आहे. याचा निषेधार्थ आज शेकडो आदिवासी कार्यकर्ते, महिला आणि विविध संघटनांचे पदाधिकारी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात एकत्र आलेत. पीडित महिलांना संरक्षण द्यावे, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला जाऊ नये, तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन त्यांनी पोलिसांना दिले. या घटनेमुळे शिरपूर परिसरातील वातावरण संवेदनशील बनले असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. दरम्यान पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहून निष्पक्ष तपास करून सत्य समोर आणावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. व्हिडिओ व्हायरल करून गेला येतो. त्या व्हिडिओमध्ये बोललेला येतो संगीता पावरा, आशा पावरा, ते आम्ही दोघी आहे. गुन्हा दाखल केला होता म्हणून तो मारला. तो निर्दोष जर राहिला असता तर आज इथं उभा राहून तो बोलला असता. आणि सांगायचं तो रूमवरती येऊन रात्री 8 वाजेला यायचा तो ड्रिंक करून आणि सांगायचं लग्नाचा ऑफर द्यायचं, शारीरिक संबंध बनवायचा प्रयत्न करायचा तो. आम्ही नाही सांगून दिलं, मग तो मरण्याची धमकी दिला. 8 तारखेला 2 दिवसाची मुदत दिली. 2 दिवसामध्ये परत आला तो 11 तारखेला. 11 वाजून 40 मिनिटाला आला तो. जेव्हा पण बोला 5 वाजेपर्यंत टाइम देतो मी तुला, जर तू हो नाही बोलते ना मी मरून जाणार आणि तुझ्यावरच येणार. मी म्हटलं मी मुलं बाळवाली आहे. तू म्हणे काय झालं तुमचा समाज आदिवासी समाजामध्ये सगळं असं बोलायला लागला आता आम्हाला. त्याच्यावरती कंप्लेंट पण दर्ज केली आहे आणि त्याला कडमसरे गावामध्ये मारलं पण आहे. मी स्वतः मारलंय त्याला. त्याने गलती केली होती म्हणून मी हात उठवला होता. एवढं सगळं तो करून उलटा आमच्यावरती गुन्हा दाखल करताय. मग आम्ही न्याय मागायला कुठे जाऊ? आम्हाला न्याय पाहिजे. त्या दिवशी पण रात्री आला होता 8 वाजता. हात पकडायची कोशिश करत होता, रेप करायची कोशिश करत होता. करू दिलं पाहिजे होतं का त्याला? माझं काही नाहीये का सर? आदिवासी महिलामध्ये असं होतं असं त्याने सांगितलंय. आदिवासी बहिणी त्याची आई बहीण नव्हती का? त्याची पण आई बहिणी असेल ना. आदिवासी महिला म्हणजे ती वेगळी महिला नसेल. त्याच्या आई बहिणी सारखीच ती त्या दोघही महिला आहेत आणि त्यांना वारंवार टॉर्चर करणं आणि आखरी मरण्याच्या दिवशी सुद्धा तो सांगून गेला की तुम्ही राजी नसाल माझ्याशी शारीरिक संबंध करायला, तुम्ही जर राजी नसाल दोघं तर मी आनेरमध्ये उडी मारेल, तापीमध्ये उडी मारेल असं तो सांगून सुद्धा गेलेला आहे. सर अजून तो न्याय पण मागतो. मेला तर मेला, अजून या दोघांना बदनाम पण करून गेला. आमच्या आदिवासी समाज म्हणजे असं काहीच नाही आहे का आम्हाला? आम्ही पण एक समाज आहोत ना, आम्हाला पण इज्जत आहे ना. आम्ही पण लोकांमध्ये फिरतो, आमचा समाज आहे. यांनी कुठे जावं? सर आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही म्हणजे गपच बसणारच नाहीये, कारण की दोघांना आम्हाला न्याय हवा आहे. आणि त्या दिवशी मारलं त्या दिवशी मॅडम पण होते. आदिवासी समाजाच्या मुलींवर म्हणजे तो अन्याय पण करेल, परत तिला तो सगळी बदनामी पण करून गेला. आम्हाला आमचा समाज नाही आहे का सर? आमचा पण एक समाज आहे ना.
तर आमच्यावरती गुन्हा दाखल होतोय बिना गलतीचे. आणि गलती जो काही करून गुन्हा तुम्ही करत नाही केलं. त्यांच्यावर अजून परत त्यांची इच्छा आहे की यांच्यावर गुन्हा दाखल व्हावं. कोणत्या रीतीने गुन्हा दाखल करणार? ते पब्लिसिटी वाले यांना पूर्ण खबर नाही आणि किती सर, publicity करून शांततेमध्ये आम्ही करायला तुम्हाला नको. निवेदन देण्यात माहिती आलेलं आहे आहे. त्यांना जर त्याच्यावर जर कारवाई करणार नाही तर आम्ही आंदोलनाला सुद्धा इशारा देऊ असं तुम्हाला ग्वाही देतो. भगिनींवर जो काही संदीप राजपूत नावाचा नराधमाने त्यांच्यावर जो काही अत्याचार केलेला आहे त्याबद्दल मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. 9 तारखेला तो रात्री 11 वाजेला आला. 11 वाजेला येऊन तो दोघा माझ्या भगिनींना टॉर्चर करायचा की माझ्याशी तू लग्न कर. तिचे 2 मुलं असून सुद्धा तो तिच्याशी लग्न करणार होता. तिने नकार दिला तर संदीप राजपूत हा तिला अशी धमकी दिली होती त्याने की तू जर माझ्याशी लग्न करणार नाही तर मी तापीमध्ये उडी मारेल आणि मी मरून जाईल अशी त्याने धमकी दिलेली होती. सर, तर त्या नराधमाला आणि त्यांचे जे काही आमचे आदिवासी महिलांबद्दल जे काही ते वार्ता पसरवत आहेत, जो का आमच्या आदिवासी महिलांवर अत्याचार झालेला आहे, तर त्याला आम्हाला कुठेतरी न्याय भेटावा. जर आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही सगळे आदिवासी बांधव नक्की आंदोलनाला इशारा देऊ असं मी आपल्याला ग्वाही देते. आणि एखाद्या निष्पाप माणसावर अन्याय व्हायला नको ही आमची आदिवासी समाजाची भूमिका आहे. पण अशा पद्धतीमध्ये एका आदिवासी भगिनीवर या ठिकाणी जर मानसिक छळ त्या ठिकाणी त्याचे याच्यावर हे करत असतील, अन्याय करत असतील, तर या ठिकाणी आज आम्ही आमचा काही मोर्चाने एक आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे. निवेदन की त्या भगिनीवर त्यांच्या जी काही घटना घडली आहे त्या घटनेची सखोल चौकशी होऊन त्याच्यावर त्यांना न्याय मिळायला पाहिजे. एवढा अत्याचार करून त्यांनी जर एकतर्फी तो त्या ठिकाणी दबाव टाकतोय. त्यांनी त्या दिवशी 112ला त्यांनी डायल केली. 112ला डायल करून त्या संबंधित इसमाला पोलिसांनी उचलून आणलं आणि त्याच्यावर एनसी सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेली आहे. संबंधित मुलगी जर ती राजी राहिली असती, खुशी राहिली असती तिची आणि बळजबरी राहिली असती तर या ठिकाणी कोणी रिकामे नाही की या ठिकाणी येऊन कोणावरही दबाव टाकेल आणि बळजबरीने कोणावर गुन्हा दाखल करायला पाहिजे असं. पण या ठिकाणी अशा पद्धतीने आदिवासी महिलेवर आणि ते मोलमजुरी करून त्या ठिकाणी एक त्यांची 2 मुलं आहेत साहेब, 2 लहान मुलं आहे आणि त्याच्यावर जर असा अत्याचार होत असेल तर हा अत्याचार आदिवासी समाज काय इतर कुठलाही समाज हा अत्याचार सहन करू शकणार नाही. तर आज समस्त आदिवासी समाज बांधव, सामाजिक विविध संघटना असतील यांच्या वतीने आमच्या ज्या भगिनी आहे 2 भगिनी यांच्यावर 7, 8, 11 तारखेपर्यंत जो अत्याचार झाला त्या संदर्भात विवाहित लग्न झालेली आमच्या 2 भगिनी आहेत. त्यांना आपत्ती असून जर कायद्याने जर त्यांनी जर सांगितलं असेल की माझ्याशी लग्न करून घे, हा अत्यंत चुकीचा शब्द आहे. कारण की आमच्या पण त्यांचे पण मुलं बाळ असतील, परिवार असतील, तरी या संदर्भात साहेब की जो काही असेल त्याची सखोल चौकशी करून आमच्या संबंधित ज्या काही 2 भगिनी आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आज आम्ही सर्व समाज बांधव आणि समस्त सामाजिक विविध संघटना यांच्या वतीने तुम्हाला निवेदन देण्यासाठी आलो आहोत. आपल्या भगिनीने जी तक्रार दिलेली आहे आणि तसं त्यांनी कथनही केलेलं आहे की तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे, त्याची NC घेतलेली आहे आणि त्याच्यावर लगेच कारवाई करण्यात आलेली आहे. परंतु या घटनेतून काही गैरअर्थ निघून किंवा त्या संदीप राजपूत यांनी आत्महत्या करून जो काही त्यांनी जो मोर्चा आणलेला आहे त्याच्याविषयी आपण म्हणजे गुन्हा तुम्हाला असं वाटतं का बा गुन्हा दाखल झाला आहे, गुन्हा अद्यापपर्यंत दाखल केलेला नाही. आपण रितसर जी कायदेशीर कारवाई आहे ती रितसर कायदेशीर कारवाई करत आहोत. ED दाखल होईल, त्याची म्हणजे PM होईल आणि त्यामध्ये निष्पक्ष चौकशी करून जो आरोपी असेल त्याच्यावर निश्चितच पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार आहे. ज्यांची चूक असेल त्यांची असो आयदर यांची असो, जे पुरावे समोर येतील आम्ही त्या पुराव्यांवर आधारित कारवाई म्हणजे करणार आहोत. ना आम्ही तुमची बाजू घेणार ना आम्ही त्यांची बाजू घेणार. आम्ही जी न्याय पक्ष आहे आम्ही त्यांचीच बाजू घेणार. मी समस्त आदिवासी बांधवांना विनंती करतो का तुम्ही जे शांततेने आम्हाला निवेदन देत आहे आम्ही त्यांचा स्वीकार करतो आणि तुम्ही ज्या दिलेल्या प्रत्येक याच्यावर